नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार मस्त अशी रव्याची खमंग, झणझणीत आणि सगळ्यांच्या आवडीची लहानांपासून मोठ्यांपर्यंत तो म्हणजे आहे रव्याचा उपमा. सगळ्यांनाही आवडतो आणि तो नाश्त्याचा एक मस्त असं बोलू शकतात पौष्टिक पदार्थ आहे. आणि हा पदार्थ आपण कसा बनवणार आहोत तोच या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर आपण सर्वप्रथम घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत 1.5 चमचा, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 कांदे कापून घेतलेले, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, टमाटर घेतलेलं आहे 1 कापून आणि त्याचबरोबर आपण इकडे घेतलेले आहे शेंगदाणे आणि मीठ चवीनुसार. हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे जाणार आहेत आपल्या उपम्याच्या रेसिपीमध्ये. तर हा उपमा बनवताना आपण बटाटेही ॲड करणार आहोत, जेणेकरून आपल्या उपम्याला मस्त असा टेस्ट येणार आहे, खाण्यालाही चांगलं मस्त लागणार आहे आणि झणझणीत आणि चमचमीत काहीतरी वेगळं तुम्ही आज तुमच्या घरच्यांना खाऊ घालणार आहात. तर ह्या व्हिडिओमधून एक वेगळी पद्धत उपमा बनवण्याची तुम्ही शिकणार आहात. तर येस, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि त्याचबरोबर आपण इकडे घेतलेला आहे रवा. हा आपण अर्धा किलो रवा इकडे घेतलेला आहे. तर हा रवा आता सर्वप्रथम आपण घेणार आहोत कढईमध्ये आणि हा कढईमधून चांगला भाजून घेणार आहोत रवा. तुम्ही बघू शकता. आणि मीडियम फ्लेमवरती हा आपल्याला रवा भाजून काढायचा आहे. आणि कोणाकोणाला उपमा ही फेवरेट डिश आहे खाण्यासाठी, मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी, त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. इकडे 3 ते 4 मिनटं म्हणजे ॲटलिस्ट फॉर 5 मिनटं आपल्याला हा रवा भाजून काढायचा आहे कढईमध्ये. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन आईने ॲड केलेले आहेत राई, कढीपत्ता, जिरे. हे जिरे ॲड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ॲड केलेला आहे हिरव्या मिरच्या. भरपूर सुगंध छान सुटलेला आहे, मस्त असा तडका लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण ॲड केलेले आहेत कांदे आणि इकडे ॲड केलेले आहे क्रंच येण्यासाठी शेंगदाणे. तर भरपूर जण उपमा करत असतील त्यांच्या घरी, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही काहीतरी एक नवीन टेस्ट येईल तुमच्या उपम्याला. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. इकडे आपण ॲड केलेलं आहे मीठ टेस्टनुसार. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता स्लोली जे कांदे आहेत ते ब्राऊन होत आहेत. आणि तुम्ही उपम्यामध्ये जे कांदे बघता ते कम्प्लिटली ब्राऊन नसतात, त्यांना थोडंसं ट्रान्सल्युसंट कलर असतो, म्हणजे बोलतात की ते थोडीशी गुलाबी होतात. इकडे आपण ॲड केलेली आहे अद्रक. आणि आपले जे उपम्याला जी बॉडी देणार आहे, जो स्ट्रक्चर देणार आहे, तो दुसरा मेन घटक म्हणजे बटाट्याची टेस्ट उपम्यामध्ये अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या घरी उपमा बनवतो. नक्की तुम्ही करून बघा. मुंबई गिराई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट दाखवा या चॅनलला तुमचा, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. इकडे ॲड केलेले आहेत टमॅटोज. आणि कोणाकोणाला उपम्याची डिश आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. आता हे सगळं आपण एकजीव केलेलं आहे. आणि भरपूर छान सुगंध सुटलेला आहे. आता हे तुम्हाला दाखवते 5 मिनटानंतरचं दृश्य आहे. आपण मस्तपैकी हे चांगलं बोलतात ना फ्राय होऊ दिले तेलामध्ये बटाटे आणि टमाटर. आता आपलं जे मेन इन्ग्रेडियंट येणार आहे ते आहे भाजलेला रवा. तर तुम्ही बघू शकता इथे फक्त आता रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि ही जी डिश आहे जी आपण बोलतात ना की मुलंही बॅचलर्सही बनवू शकतात. ऑब्व्हियसली आता तुम्ही बघितले असेल भरपूर शेफ्स असतात, तर मुलांनीही ट्राय करायला पाहिजे कुकिंग. तर येस, ही आपण केलेले आहे. जे मुलं घरापासून लांब राहत असतील, बॅचलर्स असतील आणि त्यांना जेवण बनवायची काहीतरी करायचं असेल जेवणासाठी, तर ही उपमा एकदम इझी रेसिपी आहे, इझी डिश आहे. ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे रव्यानंतर रवा आपण 2 ते 3 मिनटं चांगला या व्हेजिटेबल्स बरोबर फ्राय होऊन दिला, म्हणजे चांगला त्या मिक्स होऊ दिला. आणि त्याच्यानंतर इकडे ॲड केलेले आहे आपण 2 ग्लास पाणी. ओके, तर चांगला आता बघू शकतात पाणी त्यातलं इव्हॅपोरेट झालेलं आहे. आणि तुम्ही नुसता जो उपमा आहे तो बघू शकता किती सुंदर दिसतो बघा. कोथिंबीर, शेंगदाणे, बटाटे, कांदा, टमाटर, राई, जिरे, कोथिंबीर
कढीपत्ता, प्रत्येक इन्ग्रेडियंट्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहे. तर वाह! मला तर फार पाणी सुटलेलं आहे तोंडामध्ये. आणि एक चहा आणि उपमा, जर तुम्ही चहाचे शौकीन असणार, तुम्ही चहाबरोबर आणि उपमाबरोबर हे ट्राय करू शकता. भरपूर सुंदर अशी टेस्ट लागते, सुंदर अशी रेसिपी आहे. आणि जे आपल्या घरी आपले आजी आजोबा असतील, ज्यांना खायला त्रास होत असेल, तर ही डिश त्यांच्यासाठी बेस्ट असू शकते उपम्याची, कारण की उपमा हा चावायला लागत नाही. आणि यस, एकदम सुंदर आणि टेस्टी लागते. सुगंधही भरपूर छान आलेला. मला तर फार भूक लागलेली आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तर अशाच नवीन व्हिडिओजसाठी मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करा.